घाबरून जाऊ नका. एकटं राहण्याची ताकद ओळखायला शिका. एकटं राहणं म्हणजेच स्वतःची ओळख निर्माण करणं. बऱ्याच लोकांना एकटं राहणं हा शब्द ऐकला ना की अनेक लोक घाबरून जातात, कारण त्यांना असं वाटतं की एकटं राहणं, एकटं पडणं म्हणजे खूप मोठं दुःख आपल्या वाट्याला येणं. पण एकटं राहणं म्हणजे कोणीच नसणं. पण खरंच तसं आहे का? तर कधी तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारलाय का की एकटं राहणं म्हणजे खूप काही त्रासदायक आहे? किंवा तुम्ही अनुभवलं आहे का की आपण लोकांच्या गर्दीत असतानाही बऱ्याचदा आपल्याला एकटं वाटतं, परखेपणाची जाणीव होते. कारण एकटेपण हे लोक नसल्यामुळे येत नाही हे आपल्याला जाणवतं. ते येतं ते म्हणजे जेव्हा आपल्याला समजून घेणारं आपलं असं कोणीच नसतं, जिथे आपल्याला फक्त परखेपणाची भावना निर्माण होते आणि इथेच सगळं बदलायला सुरुवात होते. आणि मग आपण या लोकांपासून दूर राहायला लागतो आणि तोच तर खरा एकटेपणा. मग एकटेपणाचा त्रास जे कोणीही कोणाला सांगत नाही. जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला कळतं की ज्या लोकांसाठी तुम्ही खूप काही केलं, सगळं केलं, तेच लोक तुमच्यासाठी कधीही थांबत नाही, तुमची वाट देखील पाहत नाही. ज्या नात्यांवर तुम्ही अतूट विश्वास ठेवला, ती नातीच तुमचं मन तोडून निघूनही गेली. आणि त्या क्षणी मात्र तुम्ही लोकांमध्येच असताना पूर्णपणे एकटे पडता, तुटून जाता. ही आपलीच लोक आहेत का ज्यांनी तुम्हाला एकटं पाडलं आहे? तो एकटेपणा खरं तर खूप वेदनादायक असतो. रात्र झोप येत नाही, मनात हजारो विचार चालू असतात. मी चुकीचा होतो का? माझं काही चुकलं का? मी इतकं सगळं दिलं तरी मला त्यांनी का तोडलं, का सोडलं, मला एकटं का केलं? आणि त्या प्रश्नांची उत्तरं कोणीही कोणाला देत नाही बरं का, ती आपल्याला शोधायची असतात. मग येतो तो म्हणजे टर्निंग पॉइंट, जेव्हा तुम्ही बदलताना. पण याच एकटेपणात एक ताकद लपलेली असते बरं का. एक दिवस येतो जेव्हा तुम्ही खूप थकता, लोकांना समजावण्यात, स्वतःला सिद्ध करण्यात, या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर इतरांना सतत खुश ठेवण्याने तुम्ही मात्र थकून जाता. आणि मग तुम्ही ठरवता, बस झालं, आता मी थकली आहे, आता माझ्याच्याने नाही होत, आता पुरे झालं, आता मी माझ्या स्वतःसाठी जगणार आहे, खूप वेळ व्यर्थ झाला, आता मी स्वतःला समजून घेणार आहे. त्या क्षणी तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी बदलाची सुरुवात होते पहा. ती म्हणजे स्वतःशी नातं. खरी ताकद इथून सुरू होते जेव्हा तुम्ही एकटे राहायला शिकता. तेव्हा तुम्ही हळूहळू बदलायला लागता. तुम्ही स्वतःशी बोलायला लागता, स्वतःच्या चुका मान्य करायला लागता, स्वतःला माफ करायला शिकता आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता. पूर्वी जिथे इतरांकडून तुम्हाला शोधत होता तुम्ही, आता तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करता. आणि हीच तर खरी ताकद असते. एकटेपण म्हणजे कमजोरी नाही, माइंडसेट शिफ्ट करण्याची ती ताकद आहे. लोक काय म्हणतात माहिती आहे का? तो ती एकटा राहतो म्हणजे ऍटिट्यूड आहे, त्यांच्यात इगो आहे. पण सत्य काय आहे? जो माणूस एकटा राहू शकतो तो कोणावरही अवलंबून नसतो. त्याला कंपनीशिप नोकची गरज नसते, पण तो डिपेंडन्सी नसते. आणि हाच फरक त्याला स्ट्रॉंग बनवतो. पुढचा मुद्दा म्हणजे डीप ट्रूथ, आयुष्यातलं कठोर सत्य. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात सगळेच कायमचे आपल्यासोबत राहतात असं नाही. ते आपले नसतात. काही लोक येतात आणि निघूनही जातात, पण आपल्याला खूप काही शिकून जातात, मग ते चांगले असो किंवा वाईट. काही लोक येतात आपल्याला तोडायलाच, पण एक व्यक्ती कायम तुमच्या सोबत असते, ती म्हणजे तुम्ही स्वतः. जर तुम्ही स्वतःसोबत नेहमी स्ट्रॉंग राहायला शिकलात ना, तर आयुष्यात काहीही अवघड राहणार नाही. कितीही कठीण आयुष्य असेल तरी तुम्ही ते हसतमुखाने पार कराल. इमोशनल पीक, सर्वात मोठी जाणीव. आज जर तुम्ही एकटे असाल ना तर घाबरू नका, कारण कदाचित जीवन तुम्हाला सगळ्यांपासून दूर ठेवते, कारण ते तुम्हाला स्ट्रॉंग बनवते, कारण ते तुम्हाला स्वतःशी जोडतंय. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता ना, तेव्हा तुम्हाला कोणाच्याही गरज नसते, राहतच नाही. तुम्हाला कोणाला सिद्ध करण्याची गरज नसते. त्यामुळे आजपासून एक गोष्ट ठरवा, एकटेपणापासून पळायचं नाही, त्याला स्वीकारायचं आहे. कारण ज्याने एकटेपणावर प्रेम केलं ना, त्याने संपूर्ण जग जिंकलं. त्याला आयुष्यात कोणीच तोडू शकत नाही आणि हरवूही शकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एकटं राहणं ही कोणीही दिलेली शिक्षा नाही, ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. त्या ताकदीला ओळखा. पुढचा आणि प्रभावी मुद्दा म्हणजे स्वतःची किंमत ओळखण्याची वेळ ही कधी कधी एकटेपणातच येते. एकटं राहणं आपल्याला एक गोष्ट शिकून नक्की जातं. आपण स्वतःला किती कमी समजत होतो याची आपल्याला जाणीव होते. आपण लोकांसाठी वेळ देतो,
लोकांसाठी स्वतःला बदलतो, त्यांच्या आवडीनिवडी जपतो, त्यांना काय हवंय काय नको या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो, त्यांच्यासाठी स्वतःचा त्रास देखील सहन करतो. पण शेवटी आपल्याला काय मिळतं? तेच लोक आपल्याला तोडतात, कधी कधी सोडूनही जातात. आणि तेव्हा मात्र आपण पहिल्यांदाच आपण स्वतःला विचारतो, मी स्वतःसाठी काय केलं? मी तर इतरांसाठी जगत होते, मग माझ्यासोबत असं का? आणि इथून तर खरा सुरू होतो तो म्हणजे स्वतःची खरी किंमत ओळखण्याचा प्रवास. पुढचा आणि प्रभावी मुद्दा म्हणजे एकटेपण तुम्हाला मजबूत बनवतं. जेव्हा तुम्ही एकटे असताना तेव्हा कोणीच नसतं तुम्हाला सावरायला, कोणीच नसतं तुमचे निर्णय घ्यायला. आणि तेव्हाच मात्र तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला शिकता, स्वतःचे प्रश्नही स्वतः सोडवायला शिकता. आणि हळूहळू मात्र या सगळ्यातून तुम्ही मेंटली स्ट्रॉंग बनता. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे इतरांकडून अपेक्षा कमी होतात. शांतता व एकटेपण तुम्हाला शिकवतं लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा जितक्या जास्त ना तितकं दुःख जास्त. जेव्हा तुम्ही एक्सपेक्ट करणं थांबवता, सोडूनच देता, तेव्हा मन मात्र शांत व्हायला लागतं, कारण अपेक्षा संपलेल्या असतात. आणि ही शांतता खरं तर खूप काही शिकून जाते, कोणत्याही नात्यापेक्षा जास्त मौल्यवान ठरते. स्वतःवर प्रेम करण्याची सुरुवात. पूर्वी तुम्ही लोकांकडून प्रेम शोधत होतात, पण आता मात्र तुम्ही स्वतःला वेळ देता, स्वतःवर प्रेम करता, स्वतःची काळजी घेता, याहून अधिक स्वतःला समजून घेता. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि एक दिवस स्वतःसाठी तुम्ही इतकं धैर्याने उभं राहता की तुम्हाला कळतं की मी विनाकारण नको त्या लोकांच्या मागे माझा वेळ व्यर्थ वाया घालवला, मला स्वतःशिवाय खरं तर कोणाची गरजही नाही. पुढचा प्रभावी मुद्दा म्हणजे एकटेपण तुमचं फ्युचर घडवतं. लोक जेव्हा एकटे असतात ना तेव्हा दोन गोष्टी या नक्की होतात पहा. काही लोक हे पूर्णपणे तुटून जातात आणि काही लोक मात्र या एकटेपणातून स्वतःला घडवतात. तुम्हाला कोण व्हायचं आहे ते तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही एकटेपणाचा उपयोग केला ना तर तेच एकटेपण तुमचं फ्युचर बदलू शकतं. 14वा प्रभावी मुद्दा म्हणजे लोकांची गरज कमी होते. एक वेळ अशी येते ना जेव्हा तुम्हाला जाणवतं की मला आता कोणाचीही गरज नाही, मी माझ्या स्वतःसाठी पुरेशी आहे, मी माझ्या स्वतःसाठी पुरेसा आहे. आणि ही भावना खरं तर खूप प्रभावी ठरते. हा इगो नाही बरं का, ही आहे एक स्वतःला स्वतःची ओळख निर्माण करण्याची ताकद, तुमची स्ट्रेंथची ताकद. नात्यांचा खरा अर्थ कळतो तेव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही एकटे राहता, तेव्हा तुम्हाला समजतं की आपलं कोण खरं होतं आणि कोण परखं होतं, कोण फक्त वेळेसाठीच आपल्यासोबत होतं. आणि मग तुम्ही मात्र जे आपले आहेत, मग ते कमी लोक असले तरी ते तुमच्या सोबत असतात, पण ते खरे असतात आणि तेच तुम्ही तुमच्या सोबत ठेवता. पुढचा मुद्दा म्हणजे इमोशनल कंट्रोल वाढतो तुमचा स्वतःचा. पूर्वी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावायचे, पण आता मात्र तुम्ही शांत राहायला शिकता. तुम्हाला या सगळ्याचा फरक पडत नाही. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करणं थांबवता आलं पाहिजे आणि ते तुम्ही थांबवता, कारण तुम्हाला माहित असतं प्रत्येक गोष्ट महत्वाची नसतेच. स्वतःवर विश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही एकटंच सगळं हँडल करताना तेव्हा तुमचा स्वतःचा आत्मविश्वास हा वाढतो. तुम्हाला कळतं मी एकटा असलो किंवा एकटी असले तरी मी सगळं काही करू शकते. आणि हीच भावना खरं तर मनाला खूप स्ट्रॉंग बनवते. हाच तर तुमचा स्वतःचा स्वतःवरचा विजय आहे. पुढचा मुद्दा म्हणजे एकटेपण तुम्हाला वेगळंच बनवतं. जे लोक एकटे राहायला शिकतात ना ते वेगळेच असतात. ते एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करतात. ते क्राऊड फॉलो करत नाही, ते स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात. आणि म्हणूनच तर ते वेगळे दिसतात. ते लोकांपेक्षाही वेगळे दिसतात, प्रभावी वाटतात आणि इतरांपेक्षा खूप पुढे निघून जातात. सगळ्यात मोठी ताकद म्हणजे स्वतःसोबत आनंदी राहणं. हा खूप प्रभावी मुद्दा आहे. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, स्वतःसोबत आनंदी राहता आलं पाहिजे. आयुष्यात सगळ्यात मोठी ताकद कोणती आहे म्हणजे स्वतःसोबतचा आनंद. आयुष्यात बरेच लोक पैसे स्वतःला मोठी ताकद समजतात, किंवा खूप सारे लोक आपल्या सोबत आहेत त्याला ताकद समजतात, किंवा खूप सारे यश. पण नाही, सगळ्यात मोठी ताकद म्हणजे स्वतःसोबत आनंदी राहणं. पुढचा मुद्दा म्हणजे अंतिम सत्य. शेवटी एकच गोष्ट मात्र लक्षात ठेवा, एकटं राहणं ही शिक्षा नाही. ती एक अशी अवस्था आहे ना की ती जिथे तुम्ही स्वतः खूप साऱ्या गोष्टी सहन करून थकलेले असताना तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखण्याची एक ताकद निर्माण करता. तुम्ही स्वतःला ओळखता, स्वतःला घडवता आणि स्वतःला मजबूत बनवता. आणि जेव्हा तुम्ही हे शिकता ना, ते शिकलेलेच असतात तुम्ही, तेव्हा आयुष्यात तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही, कोणीही हरू शकत नाही. कधी कधी तुम्हाला जीवनामध्ये आपल्याला एकटं करणारे खूप लोक भेटतील
आपल्याला सगळ्यांपासून दूर नेणारे असेही लोक असतील आणि त्यावेळी आपण विचार करतो, माझ्यासोबतच असं का झालं, मी काय वाईट केलं होतं. पण कदाचित ते एकटेपण आपल्याला तोडण्यासाठी नव्हतं, नाहीच मुळी, तर ते आपल्याला घडवण्यासाठी आलेलं असतं. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आज जर तुम्ही एकटे असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हरलेले नाही, तुम्ही तयार होत आहात. त्या प्रत्येक रात्रीसाठी, ज्या रात्री तुम्ही रडून काढल्या आहेत, आता तुम्हाला पुन्हा रडायचं नाही. त्या प्रत्येक क्षणासाठी, ज्यावेळी तुम्हाला वाटलं होतं की सगळं काही संपलं आहे, आणि त्या प्रत्येक वेदनेसाठी जी तुम्हाला आतून मजबूत बनवत गेली आहे. एक दिवस असा येईल ना की जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल ना आणि स्वतःलाच सांगाल की ही लोक कोण होती ज्यांनी मला रडवलं. त्यामुळे अशा लोकांना धन्यवाद माना आणि त्या एकटेपणालाही धन्यवाद माना, कारण त्यानेच मला माझं खरं रूप दाखवलं. तर तुम्हीही अशा विचारांना किंवा अशा विचारांमधून जात असाल, तर तुम्हालाही कोणी समजून घेत नाही असं वाटत असेल ना, तर तुम्हीही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता, स्वतःला पुन्हा उभं करू शकता. तुम्ही एकटे नाही आहात, तुम्ही स्वतःसाठी आहात. कारण हा थॉट्स चॅनेल खरं तर स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठीच आहे. हे फक्त चॅनेल नाही, ही अशी जागा आहे ना जिथे भावना समजल्या जातात, त्या ओळखल्या जातात आणि शब्दांमध्ये बोलल्या जातात. जिथे फक्त शब्द नाही तर मन देखील बोलतं, आणि जिथे आपण एकमेकांना मजबूत बनवतो ना, तो म्हणजे हा माझा थॉट्स चॅनेल. शेवटी फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते, एकटं राहायला शिका, त्याची भीती बाळगू नका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःसोबत उभे राहता ना, तेव्हा तुम्ही खूप मजबूत होता, आणि तेव्हा हे जग आपोआप तुमच्या सोबत उभं राहतं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मी स्ट्रॉंग आहे आणि मी स्ट्रॉंगच राहणार आहे. आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.